बारामतीमधील एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। तर संधी असून देखील मला मुख्यमंत्री का होता आलं नाही यावर अजितदादांनी भाष्य करतानाच मी आता जपून बोलतो कारण ब्रेकिंग न्यूजला मी मुद्दा देत नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सविस्तर पाहूयात। बारामतीची सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढाई आता अधिकच रंगतदार होऊ लागली आहे। दोन्ही बाजूने प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। अजित पवार आपल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट लक्ष्य करतात। त्यातच आज बारामतीमध्ये अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला। 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती। शरद पवार, आर पाटील किंवा मला मुख्यमंत्री पद मिळालं असतं, मात्र शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं असं बोलत अजित पवार यांनी मुख्यमंत्री होता आलं नाही ही सल बोलून दाखवली। एकदा मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004 ला। साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं। वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील। जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो, परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं। आपण ऐकलं, जे जे सांगितलं ते ऐकलं। 2013 ला अजित पवार यांनी पाण्याच्या समस्येबद्दल बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर अजित पवार यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। या घटनेचा अजित पवार यांनी आज आवर्जून उल्लेख केला। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालं, आता मी शब्द जपून वापरतो, तेव्हापासून ठरवलं चांगलं बोलायचं असं अजित पवारांनी म्हटलं। मी असंच आहोत, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता, बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो। काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्या आयला माझं वाटोळं झालं। परत कानाला खडाच लावला, कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं, नीट बोलायचं, नीट बोलायचं। अजित पवार यांनी राज्यात अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा होती। अनेकदा इच्छा असून देखील अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही। त्यांनी ही खंत पुढे अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवलेली आहे। आणि आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजितदादांनी ती सल पुन्हा बोलून दाखवली आहे। असो, दादा आता महायुतीमध्ये आहे, त्यामुळे दादांची ही सल त्यांच्याच मित्रपक्षांनी मनावर घेतली तर दादांची इच्छा नक्की पूर्ण होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।